मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईत उपोषण करण्याचा इशारा दिला। मात्र जरांगे पाटील यांच्यावरती वेळ कधी येणार नाही, त्यापूर्वी समाजाला न्याय मिळेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। सरकार वेगाने काम करत आहे। क्युरेटिव्ह पिटिशन मान्य झाली आहे। त्यातून आम्ही कोर्टाला पटवून देणार आहोत की मराठा समाज मागास कसा आहे। शिवाय मागासवर्गीय आयोग देखील आपले काम करत आहे। त्यांचा रिपोर्ट आला की आम्ही विधानसभेचे सत्र घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत। सरकार प्रामाणिकपणे आणि वेगाने काम करीत आहे। महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल। दरम्यान मुंबईतील आंदोलनासाठी मराठा समाजाच्या बैठका सुरू आहेत। समाजाला मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, तोपर्यंत या समाजाला न्याय मिळेल। सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळेल, सरकारच्या माध्यमातून न्याय मिळेल। जरांगे पाटील किंवा समाजाला मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, असं महाजन म्हणाले। मी वारंवार सांगतोय आणि त्यांना भेटायला गेलो त्या दिवसात सांगतोय, जरांगे पाटलांनी बीडला सभा घेतली आणि त्यात त्यांनी 20 तारीख जाहीर केलेली आहे, 20 जानेवारी, की आरक्षण नाही मिळालं तर आम्ही त्या ठिकाणी येऊन मुंबईला उपोषणाला बसू आझाद मैदानावर। पण मी त्यावेळेला सांगितलं आणि आताही सांगतोय की जरांगे पाटलांवर ती वेळ कधी येणारच नाही की त्यांनी मुंबईला यावं। तोपर्यंत निश्चित सरकार आपण बघतात की ती अतिशय वेगाने काम या संदर्भामध्ये करतं आहे। क्युरेटिव्ह पिटिशन आता मान्य झालेली आहे, त्यामुळे ती एक विंडो उघडी झालेली आहे। त्यातून आम्ही कोर्टाला पटवून येणार आहोत की हा मराठा समाज मागासवर्गीय कसा आहे। त्याचबरोबर मागासवर्गीय आयोग आपलं काम त्या ठिकाणी करतं आहे, अतिशय वेगाने ते त्या ठिकाणी काम करतं आहे। आणि त्यांचा एकदा रिपोर्ट आला की विधानसभेचं एका दिवसाचं सत्र घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिकपणे सरकार त्या ठिकाणी काम करतं आहे, खूप लवकर म्हणजे वेगाने काम करतं आहे आणि महिनाभरामध्ये मला वाटतं हा प्रश्न मार्गी लागेल। त्यामुळे जरांगे पाटलांना त्या ठिकाणी येण्याची वेळ त्याच्यावर येणारच नाही। दुसरीकडे मराठा संघटना बैठका घेत आहेत, लातूरला बैठक घेतली, 70 ट्रॅक्टर काढणार, 100 ट्रॅक्टर काढणार, त्यांना काय आव्हान असेल? मी पुन्हा तेच सांगतोय की ती वेळ येणारच नाही मुंबईपर्यंत येण्याची, तोपर्यंत निश्चित या समाजाला न्याय मिळेल। मग तो कोर्टाच्या माध्यमातून मिळेल, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मिळेल, सरकारच्या माध्यमातून मिळेल। आणि म्हणून हे आंदोलन मला वाटतं ते करण्याची वेळ जरांगे पाटलांवर किंवा समाजाच्या कुठल्याही बांधवांवर त्या ठिकाणी येणार नाही। लोकसभेला अजित पवार गट शिंदे गटा एवढ्याच जागा मागत आहेत, यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली। तो प्रश्न वरिष्ठ स्तरावरचा आहे, दिल्लीलाच याबाबत ठरेल। त्यावेळेस दोन्ही पक्षाचे नेते अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते त्या ठिकाणी असतील। हा काही आमच्यासाठी वादाचा विषय नाही, आमच्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे। सर्वच्या सर्व जागा आम्हाला जिंकायच्या आहेत, त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र आहोत, असे गिरीश महाजन म्हणाले। काय नेमकं आहे? नाही, तो प्रश्न आता वरिष्ठ लेवलचा आहे, उच्च पातळीवरचा आहे। म्हणजे दिल्लीलाच ते आमच्याकडे ठरेल काय करायचं काय नाही। त्यावेळेला दोन्ही पक्षाचे नेते आहेत, दादा आहेत, शिंदेसाहेब आहेत, ते त्या ठिकाणी असतील। हा आतापासून तरी हा काही वादाचा विषय नाही आमच्याकडे। आमच्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे। आम्हाला त्या ठिकाणी सर्वच्या सर्व जागा यावेळेला महाराष्ट्रात जिंकायच्या आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत। मोदी म्हणजे विष्णूचे 13वे अवतार, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले। 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान होणार आहेत। संपूर्ण देशात दिवाळीपेक्षा मोठा सण देशभरात साजरा होणार आहे, त्यामुळे त्यांना पोटचूळ उठला आहे। त्यांच्या पोटात दुखणं साहजिकच आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली। संजय राऊत हे वेगवेगळे कारणं सांगत त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते बोलत आहेत। आम्हाला आमंत्रण का नाही, मी हेच सांगतोय। हा राष्ट्रीय पक्षांना आमंत्रण दिलं गेलं आहे। शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष नाही, तर राज्याचा देखील पक्ष राहिला नाही, असा चिमटा महाजनांनी काढला। केंद्राच्या सूचीमध्ये आहे अशाच नेत्यांना तिथं बोलावण्यात आलं आहे, असे गिरीश महाजन म्हणाले। संजय राऊत हे शिवराळ भाषा वापरत आहेत, असे विचारले असता संजय राऊतकडून दुसरी अपेक्षा नाही। त्यांनी राजकारणातला जेवढा स्तर घालवला तेवढा कुणीच घालवला नाही, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले। वाटतं ते सगळं चित्र बघून त्यांना माहीत आहे आता 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र हे मंदिरामध्ये विराजमान होणार आहे। संपूर्ण देश या प्रतीक्षेमध्ये आहे। संपूर्ण देशामध्ये दिवाळीपेक्षा मोठा सण त्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आणि म्हणून त्यांना तर पोटचूळच उठलेलं आहे। त्यांच्या पोटामध्ये दुखणं हे साहजिक आहे। आता ते मग वेगवेगळी कारणं सांगतायत, हे मोठे आहेत का ते मोठे आहेत, त्यांचा फोटो मोठा त्यांचा फोटो छोटा, हे अनेक त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते त्या ठिकाणी बोलत आहेत। आणि त्यांनी हे म्हटलेलं आहे की बा आम्हाला आमंत्रण का नाही,
मी आज सकाळपासून तेच चाललेलं आहे, आपण दाखवतात. आणि मी तेही म्हटलेलं आहे की बाबा इथे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, तेवढ्याच लोकांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. शिवसेना आता राष्ट्रीय पक्षाने राज्यावरचे पक्ष त्यांचा राहिलेला नाही, उद्धवजींच्या गटाचा, तोही आता एकनाथजींकडे आहे. त्यामुळे जे प्रोटोकॉलमध्ये बसत आहेत, जे केंद्राच्या सूचीमध्ये आहेत, अशाच नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. शिवराळ भाषेकडे वळत आहे संजय राऊत, अगदी असं म्हटले की ढुंगल लावून पळाले वगैरे. आता संजय राऊतांकडून काही दुसरी अपेक्षा कोणी करत नाही, कारण त्यांनी जेवढा स्तर घालवलेला आहे राजकारणामधला तेवढा आजपर्यंत कोणीच घालवलेला नाही. म्हणून त्यांच्याकडून काही लोकांना अपेक्षाही नाही आहे, लोक त्यांचं कोणी ऐकतही नाही. त्यामुळे